च्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याविषयी कोणतीही टिप्पणी नको, दोन्ही ठाकरेंकडून आपापल्या नेत्यांना सायलेन्स प्लीजच्या सूचना. मनसे आणि उभाटाची जवळीक वाढली. प्रतिपालिका कार्यक्रमासाठी मनसेचं आदित्य ठाकरेंना निमंत्रण, आदित्य ठाकरेंचं मात्र मौन. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघेही माझे मोठे भाऊ, ते एकत्र आल्यास आनंदच होईल. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचं मत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर काहींना कायमचं शेतात जावं लागेल. एकनाथ शिंदेंचं नाव न घेता खासदार संजय राऊत यांची सडकून टीका. शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीचा सिलसिला सुरूच. कुटुंब म्हणून एकत्र येणं ही महाराष्ट्राची परंपरा. शरद पवारांसोबतच्या पुण्यातील बैठकीनंतर अजित पवारांचं विधान. साहेब आणि दादा एकत्र आल्यास आपली हरकत नाही, दोन्ही एनसीपी एकत्र येण्यास ताईंचा होकार. विक्रम भावेंनी लिहिलेल्या दाभोळकर हत्या आणि मी पुस्तकाचं प्रकाशन. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी गुन्ह्याचा तपास फिरवल्याचा आरोप. मुंबईवर झालेल्या 26/11च्या हल्ल्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा हात होता. हल्ल्याची तत्कालीन सरकारसह सर्वांना कल्पना होती. माधव भंडारी यांचा खळबळजनक दावा. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल समोर सुनावणी पार पडली. डॉक्टर घैसास सुनावणीत गैरहजर, तर डॉक्टर घैसास यांना अटक झाली पाहिजे, भिसे कुटुंबाची मागणी. जळगावच्या आसोदा गावात भीषण पाणी टंचाई. पाणी नसल्यामुळे गावातल्या मुलांना लग्नासाठी नवरी मिळेना, तर लग्नाच्या पंक्तीत वराडींनाही पाणी नाही. अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हॅन्स भारत दौऱ्यावर. व्हॅन्स यांनी सहकुटुंब घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट. सोन्याच्या दरात आकाशझेप. जीएसटीसह सोन्याचा दर 1,05,000 रुपयांवर. गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात तब्बल 2,000 रुपयांची वाढ.